नमस्कार. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. बंधू भगिनींनो, आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहे तो विषय आहे गुरुमंत्र. गुरुमंत्र हा शब्द कोणी ऐकला नाही असं भारतामध्ये देखील होऊ शकत नाही. कमीत कमी भारतात तरी होऊ शकत नाही. बाहेर कुठे होईल ते होईल, परंतु गुरुमंत्र, गुरु हा शब्द भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतात की गुरुदीक्षा कोणी घ्यावी, गुरुदीक्षेचे प्रकार काय, गुरुमंत्र म्हणजे काय, कानमंत्र म्हणजे काय, आणि घेतलाच पाहिजे का? आम्ही आमच्या मनानं भक्ती करतोय, आम्ही आमच्या मनानं मंत्र साधना करतोय, देवाची पूजा करतोय, एवढं पुरेसं नाही का? गुरुदीक्षाच काय घ्यायची, आणि मग त्याचे नियम काय, हे काय, ते काय, असे अनेक प्रश्न तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये भिरभरत असतात. आणि याचं उत्तर घेऊन आज मी आलोय. विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बंधू भगिनींनो, एक वाक्य आपल्या गल्लीबोळातील छोट्या छोट्या मुलांच्या तोंडात सुद्धा असतं, त्यांच्या पाठ आहे. ते वाक्य म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे वाक्य कोणाला येत नाही असं होऊ शकत नाही. गुरुचं स्थान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवा इतकं किंबहुना देवापेक्षा महान मानलं गेलेलं आहे. गुरु असल्याशिवाय जीवाची सद्गती होत नाही, आत्मा परमात्म्यामध्ये मिळत नाही. आणि ही जी गुरु परंपरा आहे यामध्ये शिष्य गुरूंच्याकडे जातो आणि गुरुदीक्षा घेतो. आता गुरुदीक्षेला नावं काय काय आहेत? गुरुदीक्षा, गुरुमंत्र, कानमंत्र, अनुग्रह वगैरे वगैरे. याचे प्रकार आणि पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी देखील त्याचा उद्देश हा एकच आहे. गुरु आपल्या शिष्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असतो. कधी उपदेशाद्वारे शिकवत असेल, कधी शक्तिपात करत असेल, कधी मंत्राची शक्ती देत असेल. अनेकदा असं होतं की गुरु आपल्या शिष्याला एक मंत्र देत असतो. सर्वसाधारणपणे तो मंत्र कानामध्ये दिला जातो म्हणून त्याला कान मंत्र म्हणतात. आणि हा मंत्र गुप्त ठेवायचा असतो, गुरुमंत्र. शक्तिपात देखील केला जातो, शांभवी दीक्षा देखील असते. दीक्षेचे अनेक प्रकार आहेत. परंतु प्रश्न असा येतो की गुरुदीक्षा कोणी घ्यायची? अनेक वेळेला मी असं ऐकलंय की गुरुदीक्षा फक्त ज्यांच्या शरीरामध्ये संचार येतोय असेच लोक घेऊ शकतात. आणि मग अनेकांना असं वाटतं की आमच्या अंगात संचार येतोय ना, तर गुरुदीक्षा घेण्याचा अधिकार आम्हालाच आहे, किंवा गुरु शिष्य परंपरेमध्ये जाण्याचा अधिकार आम्हालाच आहे. इतर लोकांना असं वाटतं की गुरुदीक्षा नको घ्यायला, ते आपल्याला निभल का? प्रश्न काय येतो? गुरुदीक्षा आपल्याला निभल का? नाही निभलं तर आपलं काही वाटोळ होईल का? किंवा ती दीक्षा घेण्याचा मी अधिकारी आहे का? असे एक ना दोन अनेक प्रश्न असतात. तर पहिला प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो की गुरुदीक्षा कोण घेऊ शकतं? म्हणजे देवाची साधना, देवापर्यंत जाण्याचा मार्ग कोण घेऊ शकतं? याचं उत्तर फार गंभीर स्वरूपात मी तुम्हाला देतोय की प्रत्येक जन्माला येणारा मनुष्य हा गुरुदीक्षा घेण्यासाठी आलेला असतो. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रत्येक मनुष्य हा मनुष्य जन्म का मिळालाय? आपल्याला जनावरांचा जन्म का नाही मिळाला? म्हैस, गाय, बैल वगैरे असं का झालो नाही आपण? म्हैस, गाय, बैलाला हे समजत नाही की आपला उद्धार करून घ्यायचाय. मनुष्य का झालो? खाण्यापिण्यासाठी नाही झालो. मग दुसऱ्या योनीमध्ये का नाही गेलो? दुसऱ्या योनीमध्ये गेलं तर तुम्ही भरपूर खाऊ शकता. हत्ती इतकं मनुष्य खाऊ शकतो का? प्राण्यांसारखं सेक्स मनुष्य करू शकतो का? प्राण्यांच्या सारखी पिलं काढू शकतो का? इतकं नाही करू शकत ना. यामध्ये खाण्यापिण्याला, झोपण्याला, सेक्सला लिमिटेशन आहे, शक्तीला लिमिटेशन आहे. मग हा जन्म कशासाठी आहे? तर हा जन्म आहे मुक्त होण्यासाठी. 84 लक्ष योनी जन्म घ्यावा, त्यावेळेला कुठेतरी मनुष्य जन्म मिळतो. आणि पुन्हा इथं पण योग्य नाही कार्य झालं तर पुन्हा 84 लक्ष, असे आपण करोडो 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 जन्म भटकत आलोय. आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होण्यासाठी गुरुदीक्षा घ्यायची असते. मी काय म्हणतो नीट आहे का? मुक्त होण्यासाठी गुरुदीक्षा घ्यायची असते. तुम्ही कितीही मनमानी भक्ती केली तरी देखील तुम्ही मुक्त होऊ शकत नाही.
असे लोक कितीतरी आहेत जे म्हणतात की मला देवाचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला, मला सगळ्यांचं कळतं वगैरे. पण असं नाही. असं जर असतं तर नामदेव महाराज साक्षात विठ्ठलावर पांडुरंगावर बोलत होते, जेवू खाऊ घालत होते विठ्ठलाला, स्वतः जेवत होते त्याच्याबरोबर. तरी देखील नामदेव महाराजांना ज्यावेळेला म्हटलं गेलं की तुम्ही कच्चे मडके आहात, त्यावेळेला नामदेव महाराजांनी विठ्ठलाकडे पांडुरंगाकडे तक्रार नेली की मी कच्चं मडकं आहे का, मी कसं कच्चं मडकं असेल, आपण तर दोघे बोलतोय. तरी देखील विठ्ठल म्हणाले हो तू कच्चं मडकं आहेस, कारण तुला गुरु करावं लागेल. गुरु हा ज्ञानाचा उपदेशक असतो, गुरु करावा लागतो. तर पहिला विषय असा आहे की गुरु दीक्षा स्त्री पुरुष छोटे मुलं वृद्ध व्यक्ती कोणीही जो मनुष्य आहे तो कोणीही गुरुदीक्षा घेऊ शकतो. गुरुदीक्षेचा आणि संचार येण्याचा तीळ मात्रही संबंध नाही, अजिबात नाही. तुम्ही गुरुदीक्षा घेऊ शकता. आता संचार आल्यानंतर गुरुदीक्षा दिली जाते हा एक रिवाज आहे. पण म्हणून गुरुदीक्षा घेण्यासाठी संचार यायलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला सांगतो, मी पूर्वी माझ्या गुरूंच्याकडे जाण्या अगोदर मनमानी भक्ती करायचो. जो आवडेल तो मंत्र घ्यायचो. मग असं वाटायचं आता चला हनुमान जरा श्रेष्ठ आहे, शक्तिशाली आहे, त्याचा मंत्र जप करू. परत असं वाटायचं आता ओम नमः शिवाय करू वगैरे वगैरे. असं मी देव बदलायचो, ग्रंथ पारायण वाचायचो, हे करायचो ते करायचं, व्रत उपवास करायचो, सगळं करायचो. परंतु मी दगड ते दगडच, माझ्यात काहीच बदल नाही झाला, काहीच नाही. ज्या वेळेला मी गुरूंच्याकडून गुरुदीक्षा घेतली, त्यांचं सान्निध्य लाभलं, त्यांच्याकडून विद्या प्राप्त केल्या, त्यावेळेला माझा ज्ञानाचा डोळा उघडला आणि ईश्वराला केवळ दगडात न पाहता मी सर्वत्र पाहू लागलो. ह्या बऱ्याच गोष्टी. म्हणजे जो गुरु आहे तो तुमच्या जीवनामध्ये बदल घडवतो, किंबहुना गुरुच बदल घडवतो. गुरुशिवाय कोणी बदल नाही घडवू शकत. तुम्हाला माझं जीवनचरित्र माहित नाहीये, याच्या संदर्भात एक पॉडकास्ट मुलाखतीचा व्हिडिओ थोड्या दिवसात येईल, यामध्ये मी सांगेनच. परंतु एक काळ असा होता की ज्या काळामध्ये नातेवाईकांच्या मध्ये गावामध्ये कुठं काही किंमत नव्हती, सर्व लोक हसायचे, निंदा करायचे, टिंगल करायचे. आज देखील ते लोक निंदा करतात, टिंगल करतात, परंतु आज माझ्यावरती ईर्ष्या करतात म्हणून करतात. परंतु एक काळ असा होता की शून्य होतो मी, जगायचं काम माहित नाही, मारायचं काम माहित नाही, शून्य किंमत होती. आणि मला ज्यावेळेला माझे गुरु मिळाले त्यावेळेला त्या शून्याच्या पुढे कितीतरी अंक निर्माण झाले, त्याच्या पाठीमागे कितीतरी शून्य निर्माण झाली. आणि आज काशीनाथ महाराज की जय म्हणणारे लोक आहेत. बाबा तुम्ही असे, बाबा तुम्ही तसे, पण तुम्ही त्यांना म्हणतो मी कोणी नाही, मी अजूनही शून्यच आहे. हा सर्व श्रेय माझ्या गुरूंच आहे. आणि गुरु जीवनात आले आणि दगडाची मूर्ती निर्माण झाली. गुरूंच्या उपदेशावरती आपण टिकून राहायचं असतं. केवळ मंत्र घेतला नाही, नुसता मंत्र घेऊन चालणार नाही, त्या मंत्राचा जप करावा लागेल. गुरु जे उपदेश देतात त्या उपदेश आपल्या जीवनात आणावं लागेल, चारित्र्य व्यवस्थित ठेवावं लागेल, षडरिपूंच्या पासून दूर जावं लागेल, कामं चांगली करावं लागतील, पुण्याचं काम करावं लागेल. आणि हे करत असताना निंदक रूपी कुत्री कितीही भुंकली तरी गुरूंचं बळच इतकं असतं की त्या माणसावरती काही फरक पडत नाही. गल्ली बोळात कोणी भुंकलं, काही कोणी उठवलं तरी त्या व्यक्तीला त्रास होत नाहीये. हा, आता निंदकांना कधी कधी उत्तर देणं गरजेचं असतं. आता तुम्ही पाहा, तुमच्या पाठीमागे एखादं कुत्र सारखंच भुंकत राहील तर एक दिवस तर तुम्ही त्याला काठी मारताच की त्याच्या भुंकण्यामुळं. परंतु गुरूंच्यामुळं ही शक्ती प्रदान होते. त्यासाठी गुरु लागतो, गुरुदीक्षा घ्यायची असते. आता गुरुदीक्षा घेतल्यानंतर ज्या त्या गुरुचे वेगवेगळे नियम असतात. नियम असतात म्हणजे मंत्र जप कधी करायचा, कसा करायचा, कोणत्या माळेवरती करायचा, रोज काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं नाही, वगैरे वगैरे. परंतु गुरु तर त्यालाच म्हणतात जो बंधन नाही घालत, बंधनापासून मुक्त करतो. हल्ली काय झालंय, 15-16 वर्षाची, 14 वर्षाची मुलं देखील गुरु व्हायला लागलेत. कोणी कोणाचं कान फुकतय, मंत्र देतय, फी घेतय. फी तर घेतलीच पाहिजे, मोफत नाही केलं पाहिजे, पण मोठ्या भल्या मोठ्या फी घेतय, लोकांना फसवलं जातंय. आणि त्यानंतर मग गुरूंचं काम काय हेच त्यांना कळत नाही, कारण त्यांनाच ते येत नाही.
केवळ ते भोंदूगिरीतनं गुरु झालेले आहेत. गुरु म्हणजे प्रचंड जबाबदारी, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे प्रकाश, शिष्याच्या मनातील अंधकार दूर करणारा, शिष्याचे त्रास आपल्या डोक्यावर घेणारा, बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. तर आता हल्ली काय होतंय की प्रत्येक जण उठतोय, गुरु होतोय, एकदा फी मिळाली की त्यानंतर त्यांचे फोन उचलले जात नाहीत, मंत्र काही मंत्र पण देत नाहीत, कानात नुसते फुंकतात, तांबाखू खाल्लेल्या तोंडातून हवा सोडतात, गांजा फुकलेल्या तोंडातून हवा सोडतात, फू 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 दिला मंत्र जा. नाही, गुरु म्हणजे चारित्र्य. गुरुचं चारित्र्य हवंय ना, तेव्हा स्वतः व्यसनी नाही पाहिजे, त्यांना वाईट नाद नाही पाहिजे, त्याचं चरित्र पवित्र पाहिजे. हल्ली तसं नाहीये. असे गुरु होतात, मग आपल्या शिष्याला विद्या नाही शिकवत, त्याचा उद्धार करण्याचे मार्ग देत नाहीत, त्याला घडवत नाहीत, फोन उचलत नाहीत. अशानं गुरु नाहीत म्हणत. जो गुरु आहे, ज्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर तुमच्यामध्ये बदल होतात, विचारात बदल होतात, वादळाला देखील टक्कर देण्याचं सामर्थ्य येतं, मृत्यूला देखील मिठी घालण्याचं सामर्थ्य येतं, निंदा बिस्किट खाल्ल्यासारखा खातो, निंदा सुद्धा खातो, विष पितो, शंकरानं पिल्याचं निंदक रूपी विष सुद्धा पितो, तो शिष्य असतो. माझे गुरु नेहमी म्हणायचे, गुरु तो नाही जो शिष्याला नेहमी शिष्यच ठेवेल, गुरु तर तोच आहे जो आपल्या शिष्याला गुरु करून टाकेल. म्हणजे गुरुदीक्षा ही प्रत्येकाने घेतली पाहिजे, गुरुदीक्षा निभावली पाहिजे. कारण आता सुद्धा गुरुदीक्षेमध्ये स्कीम आहेत. जे भोंदू गुरु आहेत ना, त्यांनी स्कीम काढलेत, गुरुदीक्षा घ्या मग तुमचं कर्ज फिटेल, मग तुमचं लग्न होईल, मग तुमचे प्रॉब्लेम सुटतील. मी म्हणतो अजिबात काय होणार नाही. त्याचं कारण सांगतो. गुरुदीक्षा हे तुमच्या संसारासाठी नाही आहे, संसारातून मुक्त होण्यासाठी आहे. आता गुरुदीक्षेचे मंत्र तुम्ही जप केल्यानंतर, गुरूंच्या कार्यामध्ये सहभागी झाल्यानंतर, गुरूंचा उपदेश जीवनामध्ये आणल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम नक्की सुटतील, तो विषय नाहीये. किंबहुना प्रॉब्लेमला प्रॉब्लेमच म्हणणार नाही तुम्ही, अशी दृष्टी निर्माण होईल तुमची, हे होईल. परंतु ती काय स्कीम नाही एका वाटात, हे करा एवढे पैसे द्या मग तुमचं असं होईल, ते फी घ्या मग तसं होईल, हा मंत्र घ्या मग तसा जप करा, हा मंत्र असा नसतोच तो तसाच असतो. तुम्ही काय ऋषीमुनी लागून पडलाय का? काही काही गुरूंनी तर मंत्र तयार केलेले आहेत. म्हणजे ओम शब्द पुढे घ्यायचा, त्या देवाचं नाव एक घ्यायचं, मध्ये एखादा शब्द टाकायचा. किंवा काही काही गुरु असे म्हणतात की हा मंत्र मी तयार केलाय. पहिला विषय, मंत्र तयार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. शास्त्र वाचा. हे मंत्र त्या ऋषी मुनींनी तयार केले. यासाठी हजारो वर्ष त्यांनी तपस्या केलेली आहे, हाडाची काढ केली, शरीर सुकून गेलं, त्यातून त्यांनी जे दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त केलं, त्यातून ते मंत्र निर्माण केलेत. आजच्या लुंग्या सुंग्या कोणालाही मंत्र निर्माण करण्याचा अधिकार नाहीये, हे नीट ऐका. आणि याच्यावर जर कोणाला चॅलेंज करा तरी करा, सिद्ध करून दाखवा तुम्ही की तुम्ही मंत्र करू शकता. तयार नाही. पूर्वी जे झाले तेच मंत्र. गुरु मंत्रामध्ये बीज मंत्र असतो, तो कोणत्या देवतेचा आहे, कसा दिला पाहिजे, काय दिला पाहिजे, काय नाही दिला पाहिजे, तो शिष्य कोणत्या केंद्रामध्ये, त्याला कोणती दीक्षा दिली पाहिजे, त्याला साधना कोणत्या दिल्या पाहिजेत, हे गुरु ठरवतो. त्यामुळं गुरु दीक्षा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. किंबहुना आपण अनेक वेळेला म्हणतो, मी ताजमहाल पाहिला नाही, मी मुंबई पाहिली नाही, मी आग्रा पाहिला नाही, मी कधी तुळजापूरला गेलो नाही, मग इकडं खर्च कर, तिकडं खर्च कर, इकडं ये तिकडं जा, हे चालूच असतं. पण ज्यासाठी आलोय ती गुरुदीक्षा घेण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाहीये. तर काय लोक म्हणतात फी फुकट. अनेक वेळेला पूर्वीपासून जर तुम्ही पाहताला, फार पूर्वी, 1000 वर्षापूर्वी जरी पाहिलं तर गुरु तुम्हाला सहजासहजी मंत्र देत नव्हता, त्याची काहीतरी फी घ्यायची. पण ती फी पैशामध्ये नसायची, कारण त्यावेळेला पैशाला एवढे हे नव्हतं. कदाचित तुमच्या काही परीक्षा घेतल्या जातील, कदाचित तुम्हाला ते गुरु तुमचे त्यांच्याजवळ ठेवून घ्यायचे, वेगवेगळ्या प्रकारची कामं लावायची, कष्ट लावायचे, बरंच काय असायचं. याचं कारण असं की जो पात्र आहे, ज्याला गरज आहे, तो वाटेल ते झालं तरी मंत्र घेईलच. स्वतःचा उद्धार करून घेणार प्रत्येक जण हे करेलच. जे फुकटे आहेत, ज्यांना काय घेणं देणं नाही, आम्हाला आतापर्यंत असा अनुभव, ज्यांना फुकट गुरुदीक्षा दिली ना, ते परत आले पण नाहीत, त्यांनी मंत्राचं काही केलं पण नाही, आणि ज्यांनी त्याचं काही शुल्क, अल्पशुल्क जे असतं देऊन जे घेतली दीक्षा, ते टिकून आहेत. त्यामुळे अशा फुकट्यांचं बी काम नाही. प्रत्येक ठिकाणी त्याचं शुल्क वेगवेगळ्या स्वरूपात द्यावं लागतं. तुम्ही त्याग हे सुद्धा शुल्क आहे, तितिक्षा प्रतीक्षा सुद्धा शुल्क आहे, कष्ट हे सुद्धा शुल्क आहे,
मान अपमान सहन करणं हे पण शुल्क आहे, पैशामध्ये सुद्धा शुल्क आहे, वस्तूमध्ये सुद्धा शुल्क आहे. त्यामुळे ज्या त्या पद्धतीने होऊ शकतं. तर माझी आपणास एक विनंती आहे की गुरुदीक्षा प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि गुरुदीक्षेविषयी ज्यादा व्याख्या ऐकू नका. माझं ठाम मत आहे, गुरुमंत्र हा एकच दिला पाहिजे. एकावरच त्या शिष्याचा फोकस झाला पाहिजे. बसता उठता ध्यानी मनी स्वप्नी तोच मंत्र चालला पाहिजे. 2 मंत्र, 3 मंत्र, 4 मंत्र नाही, नाही चालणार आहे. हे योग्यच नाही. पहिलं असं नव्हतं, इथून पुढे नसेल. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे, योग्य गुरूंच्या मार्फत दीक्षा घ्या. दीक्षा घेतली म्हणून सर्व नाही झालं, तुम्हाला टिकून राहावं लागेल. काही काळ जाईल, गुरु परीक्षा घेतील, बरंच काय होईल. यातून तापून सुलाखून निघून मग लोखंडाचं पोलाद होईल. लोखंडाला भट्टीत टाकल्यानंतरच पोलाद होतं. सोन्याचे कॅरेट वाढण्यासाठी सुद्धा त्याला भट्टीत टाकावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी असतात. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तर ते सर्व होईल. तर डोक्यामध्ये काही शंका घेऊ नका. जरी तुमच्या डोक्यात काही शंका असतील, गुरुदीक्षेविषयी, गुरुमंत्राविषयी, घेणमाळ असेल, काही साधना असतील, काही आध्यात्मिक त्रास असतील, काही शिकायचं असेल, सर्व गोष्टी तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत मी. तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे, या फोनवरती आपण फोन करू शकता. तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करा. जय आदिशक्ती.